ही जी चित शक्ती आहे म्हणजे चित्तपस, चित शक्ती किंवा चित्तपस. आता आपण थोडंसं साधकाकडून हे वैश्विक स्तरावर विचार करतो आहोत, म्हणजे वस्तुनिष्ठपणाने विचार करतो. तेव्हा श्री अरविंद असं म्हणतात की ही जी चित शक्ती आहे तिचं अस्तित्व वेगवेगळ्या स्तरांमध्ये कशाच्या रूपाने दिसून येतं ते आता आपल्याला सांगतात. वनस्पती ज्या असतात त्यांच्यामध्ये सब मेंटल सेन्सेशनच्या रूपात ही चित शक्ती दिसते. म्हणजे उदाहरणार्थ की जी झाडं झुडपं आहेत त्यांना प्रेमाने जर तुम्ही स्पर्श केला तर ती विशेष बहरून येतात, हे सिद्ध झालेलं आहे. किंवा अगदी सेन्सेशनचाच मुद्दा जर विचारात घ्यायचा तर चटकन उदाहरण लक्षात येईल ते म्हणजे लाजाळूचं झाड. त्या रोपट्याच्या पानांना जर आपण अलगद स्पर्श केला तर ती पानं चटकन मिटली जातात. हे जे आहे ते कशामुळे घडतं तर ते त्यातल्या चित शक्तीचं निदर्शक आहे. त्या संवेदना त्यांच्यापर्यंत पोचतात. दुसरं प्रायमरी ॲनिमल फॉर्म्स म्हणजे जे प्राणी मात्र आहेत त्यांच्यामध्ये ती चित शक्ती कशाच्या रूपात दिसते तर डिझायर सेन्स किंवा डिझायर विल, इच्छेच्या रूपाने ती शक्ती दिसते. आणि डेव्हलपिंग ॲनिमलमध्ये जे थोडेसे अधिक प्रगत झालेले जे प्राणी आहेत त्यांच्यामध्ये सेल्फ कॉन्शियस सेन्स अँड फोर्स दिसतो. सेल्फ कॉन्शियस सेन्स म्हणजे मी आहे याची जाणीव त्यांच्या ठिकाणी असते. असे प्राणी अगदी मोजके आहेत, मनुष्य प्राणी सोडले तर. उदाहरणार्थ डॉल्फिन आहे किंवा हत्ती आहे, ज्यांना स्वतःच्या अस्तित्वाचं भान असतं. आणि तेच म्हणजे काय नेमकेपणाने आपण थोडं समजावून घेऊया. उदाहरणार्थ तुम्ही जर चिमणी पाहिली असेल तर चिमणी आरशावर बसली तर त्या आरशामध्ये तिचं प्रतिबिंब पडतं, पण ते तिला कळत नाही की ही मीच आहे, माझंच प्रतिबिंब हे आहे हे तिला कळत नाही. आणि म्हणून ती चिमणी सारखी आरशावर टोचे मारत राहते. तिला वाटतं ही दुसरी कोणतरी चिमणी आहे. ठीक आहे, म्हणजे ती सेल्फ कॉन्शियस नाही आहे. तर असे हे आत्ता सांगितले तसे 4-5 मोजके प्राणी आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा ही चित शक्ती त्या सेल्फ कॉन्शियसनेसच्या माध्यमातून कार्य करते. आणि मनुष्यामध्ये मेंटल विल आणि नॉलेज याच्या माध्यमातून चित शक्ती कार्य करते असं ते म्हणतात.